तुमच्या आधार कार्डला कुठलं बँक अकाउंट सीडिंग आहे हे स्टेटस तुम्ही अगदी एका मिनिटामध्ये तुमच्या मोबाईलवर चेक करू शकता. आता जे काही शासकीय कर्मचारी आहेत त्यांना शासनाने त्यांची KYC करणे बंधनकारक केलेले आहे. KYC करणे म्हणजे त्यांच्या जे सॅलरी अकाउंट आहे ते सॅलरी अकाउंट त्यांच्या आधार कार्डला सीडिंग आहे की नाही हे कन्फर्मेशन घेऊन त्या डिपार्टमेंटला त्यांना कळवायचं आहे. तर मित्रांनो, आधारची स्टेटस किंवा तुमच्या आधारला जे बँक सीडिंग आहे ती स्टेटस तुम्ही अगदी एका मिनिटामध्ये चेक करू शकता. आणि जर तुमचे दुसरं अकाउंट जर तुमच्या आधार कार्डला सीडिंग असेल तर ते तुम्ही ऑनलाईन पद्धतीनेही घरबसल्या चेंज करू शकता. त्यासाठी तुम्हाला बँकेत जाण्याची गरज नाही किंवा बँकेच्या फेऱ्या मारण्याची गरज नाही. तर त्याचा मी संपूर्ण व्हिडिओ यूट्यूबला अपलोड केलेला आहे, त्याची लिंक कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि मित्रांनो, आधी तुम्हाला जर स्टेटस चेक करून बघायचं असेल तर स्टेटस चेक करायचा असेल तर चला बघूया. सर्वप्रथम आपल्याला गुगल क्रोमला npci.org.in ही वेबसाईट सर्च करून लॉग इन करून घ्यायची आहे. त्यानंतर 3 डॉटवर क्लिक केल्याच्यानंतर कस्टमर या पर्यायाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर भारत आधार सीडिंग इनेबलर म्हणजे BASE या पर्यायाला आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारे पॉपअप शो होईल. पॉपअप शो झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला आधार सीडिंग, डिसीडिंग, अकाउंट डिटेल्स, आधार मॅप स्टेटस, आधार मॅप हिस्ट्री आणि रिक्वेस्ट चेक स्टेटस अशा प्रकारचे ऑप्शन दिसतील. तर यामध्ये आपल्याला आधार मॅप स्टेटस या पर्यायाला क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपला आधार नंबर पूर्ण एंटर करून या ठिकाणी कॅप्चा फिल करून चेक स्टेटस या पर्यायावरती क्लिक करून घ्यायचं आहे. व्हेरीफाय झाल्याच्या नंतर आपल्यासमोर अशा प्रकारे पूर्ण डिटेल्स दिसणार आहे, ज्यामध्ये आपला आधार नंबर, मॅप स्टेटस, इनेबल फॉर DBT आणि बँक नेम दिसेल. या ठिकाणी जे तुमची बँक डिटेल ॲड आहे ती बँकेचे नाव या ठिकाणी आपल्याला शो होईल. जर आपल्याला चेंज करायचं असेल तर त्या संबंधित पूर्ण व्हिडिओ मी आता यूट्यूबला अपलोड करणार आहे, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. मित्रांनो, ही रील आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.